लिब्रिऑफिस बेसच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्यात डेटाबेस डिझाइन टॉपिक्स आपण बघू. डेटाबेसचा उद्देश समजून घेणे, आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे, माहितीचे टेबल्समध्ये विभाजन करणे. डेटाबेस डिझाइन म्हणजे काय? डेटाबेस डिझाइन म्हणजे डेटाबेसचे तपशीलवार डेटा मॉडेल तयार करणे. चांगल्या डिझाईनद्वारे डेटाबेस अद्ययावत, योग्य आणि परिपूर्ण माहिती देतो. म्हणजे विविध स्तरावर माहिती पूर्ण असल्याची खात्री देतो. डेटा प्रोसेसिंग आणि रिपोर्टिंगच्या गरजा पूर्ण करतो आणि बदल सहजपणे सामावून घेतो. डेटाबेस डिझाइनमध्ये पुढील स्टेप्स आहेत. डेटाबेसचा उद्देश समजून घेणे, आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे, माहितीचे टेबल्समध्ये विभाजन करणे, माहितीचा भाग कॉलम्समध्ये रूपांतरित करणे, प्रायमरी कीज नमूद करणे, टेबल्समधील संबंध प्रस्थापित करणे, डिझाइनमध्ये सुधारणा करणे, नॉर्मलायझेशन रूल्स लागू करणे, शेवटी डेटाबेस तपासणे, कार्यान्वित आणि मेंटेन करणे. आता पहिली स्टेप पाहू. डेटाबेसचा उद्देश समजून घेणे. आपण सिंपल लायब्ररी ऍप्लिकेशन बघू. सामान्यतः लायब्ररीमध्ये पुस्तके असतात. ही पुस्तके नोंदणीकृत सदस्यांना दिली जातात. पुस्तके आणि सदस्यांची यादी मेंटेन करण्यासाठी लायब्ररी ऍप्लिकेशन लागते. पुस्तक कोणत्या सदस्याला दिले गेले ह्याची नोंद ठेवावी लागते. प्रथम पायरी आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे. डेटाबेसमध्ये संचित करायची सर्व प्रकारची माहिती आपण जमा करणार आहोत. लायब्ररी ऍप्लिकेशनचा उद्देश आपल्याला माहित आहे. यातील आयटम्स ओळखू. एक म्हणजे पुस्तके. पुस्तकाला शीर्षक, लेखक, प्रकाशक आणि किंमत आहे. आणि आपण लेखकाची माहिती, जन्मतारीख आणि देश संचित करू शकतो. तसेच प्रकाशकाचे नाव, पत्ता आणि फोन नंबर संचित करू शकतो. लायब्ररी मेंबर्सची नावे, फोन नंबर्स आणि पत्ते संचित करू शकतो. सदस्याला पुस्तक इश्यू करताना इश्यू डेट, रिटर्न डेट, ऍक्च्युअल रिटर्न डेट आणि चेक्ड इन स्टेटस लागेल. ह्या प्रत्येक आयटमला ऍट्रिब्यूट्स म्हणतात. हे प्रत्येक ऍट्रिब्यूट टेबलमधील कॉलम म्हणून दर्शवले जाते. आता काही प्रश्न तयार करू. प्रकाशकाने लायब्ररीकडे पाठवलेल्या नव्या पुस्तकांची माहिती कशी समाविष्ट करायची? सदस्यांची यादी कशी मेंटेन करायची? एखादा सदस्य सोडून गेला किंवा त्याचा किंवा तिचा पत्ता बदलला तर काय? त्याने पुस्तक परत केल्यावर ही माहिती कशी अपडेट करायची? आपल्याला कशा प्रकारचा रिपोर्ट हवा आहे? वाचक कोणती पुस्तके अधिक वाचतात? सदस्यांनी तारीख उलटून गेल्यावरही परत न केलेल्या पुस्तकांची यादी कशी तयार करायची? आपल्याकडील माहितीचे टेबल्समध्ये कसे विभाजन करायचे ते पाहू. आपल्या माहितीचे किंवा ऍट्रिब्यूट्सचे विषयानुरूप विभाजन करणार आहोत. प्रत्येक विषयाचे एक टेबल बनेल. स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे टेबल्सची प्राथमिक यादी दिसेल. येथे बुक्स आणि मेंबर्स हे मुख्य विषय किंवा एंट्रीज आहेत. बुक्स आणि मेंबर्स ही दोन टेबल्स बनवून सुरुवात करता येईल. आता बुक्स टेबलचा तपशील पाहू. पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे 10 ऍट्रिब्यूट्स किंवा कॉलम्स आहेत. टायटल, ऑथर, पब्लिशर, पब्लिशर ऍड्रेस, पब्लिशर सिटी, पब्लिशर फोन, पब्लिश इयर, प्राइस, ऑथर बर्थ डेट आणि ऑथर कंट्री.
ह्या टेबलमध्ये डेटा कसा दाखवला आहे ते पाहू. प्रत्येक रो किंवा रेकॉर्डमध्ये पुस्तक, लेखक, प्रकाशक यासंबंधीची माहिती संचित केली आहे. ह्या डिझाईनमध्ये 2 उणिवा आहेत. एकाच लेखकाची किंवा प्रकाशकाची अनेक पुस्तके असू शकतात. लेखक आणि प्रकाशकाचा तपशील अनेक वेळा दाखवला गेल्याचे आपल्या लक्षात येईल, जे कम्प्युटरची जागा वाया घालवते. डिझाईनमधली दुसरी समस्या म्हणजे डेटाबेसमध्ये एनॉमलीजचा शिरकाव होण्याची भीती. एनॉमली म्हणजे काय? सोप्या शब्दात डेटाबेसमधली एरर किंवा विसंगती. 3 प्रकारच्या एनॉमलीज आहेत. पहिली म्हणजे इन्सर्शन एनॉमली, जी नवे रेकॉर्ड समाविष्ट करताना निर्माण होऊ शकते. एक ॲट्रिब्यूट डेटाबेसमध्ये असल्याशिवाय दुसरे विशिष्ट ॲट्रिब्यूट समाविष्ट करता न येणे. उदाहरणार्थ, पेंग्विन नावाचा नवा प्रकाशक आहे. आपल्या लायब्ररीमध्ये पेंग्विन ह्या प्रकाशकाचे एखादे पुस्तक असल्याशिवाय आपले डिझाइन त्याची माहिती समाविष्ट करू देणार नाही. दुसरे म्हणजे डिलिशन एनॉमली, जी रेकॉर्ड डिलीट करताना तयार होते. रो किंवा रेकॉर्ड डिलीट करताना डेटाबेसमधील ठरवल्यापेक्षा जास्त माहिती डिलीट होणे. उदाहरणार्थ, डेटाबेसमध्ये ओरिएंट पब्लिशर्सचे पॅराडाइज लॉस्ट हे शीर्षक असलेले केवळ एक पुस्तक आहे. जर हे रेकॉर्ड डिलीट केले तर ओरिएंट पब्लिशर्सची सर्व माहिती डिलीट होईल. तसेच जॉन मिल्टन या लेखकाची माहिती डिलीट होईल. आता शेवटची अपडेट एनॉमली. ही रेकॉर्ड अपडेट करताना तयार होते. उदाहरणार्थ, समजा केम्ब्रिज पब्लिशर्सचा पत्ता बदलला आहे. या प्रकाशकासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी ॲड्रेस कॉलम अपडेट होणे आवश्यक आहे. येथे 2 ठिकाणी. जर केम्ब्रिजची 1000 पुस्तके असतील तर 1000 रेकॉर्ड्समध्ये ॲड्रेस बदलणे आवश्यक आहे. समजा एका ठिकाणी ॲड्रेस बदलला, पण दुसऱ्या ठिकाणी तो बदलायला आपण विसरलो, तर आपल्याला परिपूर्ण माहिती मिळणार नाही आणि डेटाची अखंडता गमवावी लागेल. ही समस्या कशी सोडवायची? डेटाबेस असा रिडिझाइन करावा की प्रत्येक माहिती एकदाच रेकॉर्ड होईल. एकच माहिती अनेक ठिकाणी वारंवार आलेली असेल तर ती वेगळ्या टेबलमध्ये ठेवली पाहिजे. कसे ते पाहू. आपण बुक्स टेबल बुक्स, ऑथर्स आणि पब्लिकेशन्स मध्ये विभागत आहोत. प्रत्येक टेबलच्या कॉलम्समध्ये केवळ त्याच विषयाची माहिती संचित केली आहे. प्रत्येक प्रकाशकाची माहिती एकदाच पब्लिशर टेबलमध्ये संचित करू. वेगळ्या ऑथर्स टेबलमध्ये एका ऑथरची माहिती केवळ एकदाच संचित करू. पुढील पाठात ही टेबल्स बुक्स टेबलला कशी जोडायची ते पाहू. आपण डेटाबेस डिझाईनच्या पहिल्या भागाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण शिकलो ते थोडक्यात. डेटाबेसचा उद्देश समजून घेणे, आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे, माहितीचे टेबल्समध्ये विभाजन करणे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या प्रोजेक्टचे संयोजन spoken-tutorial.org ने केले आहे. यासंबंधी माहिती
पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.